पत्रकारिता 84 मध्ये सुरू झाली त्या काळातली ते आतापर्यंत जे सगळे बदल आहेत, या बदलाचा मी जवळचा साक्षीदार आहे. कधी कधी अलीकडचे सगळे जे बदल आहेत, एकूणच समाजकारण, राजकारण आणि एकूणच व्यवस्थेचे बदल देखील अस्वस्थ करतात, हे या ठिकाणी नमूद करतो. या बदलामध्ये आपण कसं टिकावं असा देखील प्रश्न पडतो. पण मी या निमित्ताने एक गोष्ट सांगेन की सुरुवातीच्या काळामध्ये लोकसत्ताचे संपादक आदरणीय माधवराव गडकरी यांचं चौफेर आणि दृष्टिक्षेप हे दोन सदर त्या लोकसत्तामध्ये यायचे आणि त्याच्यामध्ये लिखाण वाचत आदरणीय सागरचे संपादक निशिकांत जोशी यांचं प्रवाह नावाचं जे सदर होतं त्यातलं लिखाण वाचत माझ्यासारखा पत्रकार इथपर्यंत येऊ शकला, त्याची कारणं ती आहे. त्यांनी लिहिलेले जे आर्टिकल्स होते ते सातत्याने मी वाचत आलो. दृष्टिक्षेप मध्ये माधवराव गडकरी महाराष्ट्रातील अनेक जे समाजापासून दुर्लक्षित असलेल्या घटकांबद्दल ते लिहायचे, अनेकांना न्याय द्यायचे. ती पत्रकारिता मला वाचता आली, पाहता आली. मला वाटतं त्या अर्थाने मी सद्भाग्य आजच्या घडीला कदाचित नव्या पिढीचे नव्याने आलेले पत्रकार विचारतील ही कोण नावं आहेत, पण आपल्याच कोकणातील सागरचे संपादक निशिकांत जोशी यांनी प्रवाह नावाचं सदर लिहायचे, दररोज लिहायचे. त्या सदरामध्ये त्यांनी मांडलेली भूमिका तरुण भारत नुकता सुरू झालेला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे प्रमोद 5 पेपर फक्त कदाचित 10 पेपर कुडासारख्या शहरामध्ये देखील येत असतो, अशी ती तो काळ होता आणि ती स्थिती होती. पण एक गोष्ट 100% आहे की पत्रकारितेला त्या काळामध्ये आणि नंतरच्या गेल्या 20 वर्षापेक्षा अधिक पूर्वीच्या काळामध्ये फार चांगलं एक महत्व होतं, मान सन्मान होता, पत्रकारांच्या नावाला एक व्हॅल्यू होतं. आज ते नाहीये असं मला म्हणणं नाही, किंवा आजचे पत्रकार जबाबदारीने पत्रकारिता करत नाही असं बेजबाबदार वक्तव्य मी या ठिकाणी बिलकुल करणार नाही. पण एवढं निश्चितपणे सांगेन की कधी कधी काय असतं, आपलं काय चुकतं ना हे अनेक वेळा दुसऱ्याने सांगण्यापेक्षा मला असं वाटतं, मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही गोष्टी ज्या सांभाळल्या पाळल्या त्यामध्ये माझं काय चुकतं हे दुसऱ्याने सांगण्यापेक्षा मी माझ्या मनाला रोज विचारतो. रात्री झोपताना 5 मिनिटं मी विचारतो की आजच्या दिवसभरामध्ये माझं काय चुकलंय. डेफिनेटली मला असं वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा, शेजाऱ्याने सांगण्यापेक्षा, मित्राने मैत्रिणीने कान उघडणी करण्यापेक्षा आपल्या स्वतःला समजतं. आणि त्यामुळे भले पत्रकारितेमध्ये मी शहंशाह होऊ शकलो नाही, पण डेफिनेटली संतोष वायनकर ही क्रेडिट लाईन गेल्या 35 वर्षामध्ये सिंधुदुर्गामध्ये राहिली आणि ती भविष्यातही राहील. नाव घेतल्यानंतर कधीही कोणाला, माझ्या मित्रांना, माझ्या संगड्यांना, माझ्या सहकार्यांना कधी असं कमीपणा येणार नाही याची काळजी मी माझ्या पत्रकारितेत करत राहिलो. त्यामुळे आपण देखील सर्वांनी जे पत्रकारितेच्या विशेष करून क्षेत्रामध्ये आहेत, रवी गावडे मागे बसून ऐकताय ते त्यांना माहिती आहे माझा स्वभाव हा अशाच पद्धतीचा आहे, जे आहे ते स्पष्टपणे मांडतो. आणि त्यामुळे अनेक वेळा पत्रकार पुरस्कार सोहळे असतील किंवा कुठल्याही, अलीकडे आधी एक भीतीदायक स्थिती अशी झालेली आहे की आपल्या कोकणामध्ये नाही आहे, परंतु शिवण साहेबांना देखील माहिती असेल की उर्वरित महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुरस्कारांचे वितरण हे विक्री करून केले जातात. या कुडाळ तालुका पत्रकार संघाने हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर विजय पालकरचा फोन आला. मी म्हटलं हो मी येणार. त्याची 2-3 कारणं होती. एक तर मी कुडाळचा जावई आहे, निगवण्याचं जावई आहे, त्यामुळे मला यायचंच होतं. ते एक नातेसंबंध आहेत. आणि त्या व्यतिरिक्त कुडाळ तालुक्यातील जे पत्रकार, तालुका पत्रकार समिती जो पुरस्कार जाहीर करतो त्याला देखील एक वेगळं वेटेज आहे, वेगळं महत्व आहे. त्या अर्थाने मी या ठिकाणी आलो. मगाशी जे म्हणत होतो मी पुरस्कारांची विक्री होती ही वास्तवता आहे. अनेक जण कधी कधी आपल्याकडे देखील बघा बातम्या घेऊन लोक येतात, किती पुरस्कार एखाद्या माणसाला मिळतात.
किती मिळतात त्याला देखील अनलिमिटेड म्हणजे 50-100 थांबतच नाही. अरे काय आहे, कधीतरी आयुष्यामध्ये पुरस्कारांपासून देखील आपण थांबलं पाहिजे याची जाणीव आणि भान अनेकांना नसते. मग ते 10,000 5,000 देऊन शाल आणि श्रीफळ आणि एखादा मोमेंटो घेऊन इकडे येतात. आपण त्या बातम्या छापतो. ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तव मला माहिती आहे म्हणून प्रकटपणे या ठिकाणी मांडलं. कदाचित काही जण